आपण गेल्या आठवड्यामध्ये आत्म्यावरती विश्वास ठेवणं हे अतिशय धोक्याचं आहे हा विषय पाहत होतो. आधुनिक जगामध्ये अगदी तसं पाहिलं तर प्राचीन काळापासून माणसाच्या ह्या बौद्धिक आणि मानसिक शक्तीला बंदिस्त करणाऱ्या ज्या काही शिकवणी उदय पावल्या त्या अर्थातच त्या काळच्या माणसाच्या अज्ञानातून उदय पावलेल्या आहेत. त्या म्हणजे ईश्वरावरचा विश्वास आणि आत्म्यावरचा विश्वास. मनुष्य जातीचा इतिहास आपल्याला माहीत आहे. रानटी अवस्थेतून हळूहळू तो माणसामध्ये येत होता. अनेक गोष्टीचं त्याला आकलन होत होतं, शिकत होता. अगोदर तर भटका होता, शिकार करत होता, उघडा नागडा राहत होता. हळूहळू कुठे तो सेटल झाला, ज्याला म्हणतो आपण सुसंस्कृत बनला, शेती करायला लागला, कपडे लत्ती वापरायला लागला, घरदार बांधून राहायला लागला. ह्या सुधारणा होत्या. तरीसुद्धा मोठमोठे असे नैसर्गिक आपत्तीचे प्रसंग येत असत. उदाहरणार्थ भूकंपासारखा प्रसंग आहे, त्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडचा होता. विजांचा कडकडाट होणं, वीज पडणं त्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडचा होता. प्रचंड वर्षा होणं आणि त्या पुरानं त्या पावसानं पूर्णपणे उद्ध्वस्त होणं त्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडचं होतं आहे. तर अशा ज्या काही म्हणूया की विदारक अशा नैसर्गिक शक्ती होत्या, त्याच्याशी त्याला तोंड देणं शक्य नव्हतं, त्याची कारणंसुद्धा त्याला कळणं शक्य नव्हतं. त्याचप्रमाणे मृत्यू केव्हा येण्याचा भरोसा नव्हता. ते भय सततच होतं. जसं आज जंगली प्राण्याला भय असतं आणि नेहमी सावधपणेच वावरत असतात. आजही पहा, साप कधी रस्त्यानं सरळ जाणार नाही, तो आडोशानंच जाणार. कधीही सरळ यानं साप जात नाही, लक्ष द्यावं नाही, आडोशानंच जाणार. अगदी उंदरासारखे प्राणीसुद्धा आडोशानंच जाणार, सरळ कधी जाणार नाहीत. प्राणाची इतकी भीती ही सर्व प्राण्यांना असते, तशी माणसांनासुद्धा होती आणि सहजपणे मनुष्य मरत होता. म्हणून सापासारखे प्राणी चावले की मरत होता. त्या मोठमोठ्या इंगळ्या वगैरे असतात, असे काही प्राणी असतात जे चावले मनुष्य मरत होता, त्यामुळे त्याची त्याला भीती होती. तर या बच्च्यामधून माणसाच्या मनातल्या त्या भीतीनं, मरणाच्या भीतीनं धर्माला जन्म दिला. ही अंदर की बात आहे. मरणाच्या भीतीनं, दुःखाच्या भीतीनं धर्माला जन्म दिला आणि माणसानं कल्पना केली की कुठेतरी अशी शक्ती असेल ज्यानं हे सारं निर्माण केलं असेल, तोच सुख देतो, तोच दुःख देतो, आपल्या हातामध्ये काही नाही. ही मानसिकता प्राचीन मानसिकता आहे, काही नवीन मानसिकता नाही आहे. आणि कोणतरी असं आहे म्हटल्यावरती मग ती शक्ती झाली. मग प्राचीन मनुष्य काय, ज्याच्यापासून भीती वाटते त्याची पूजा करायची. मुळात आजचा विद्यमान खूप माहिती असणारा जो काही वैदिक धर्म मानला जातो, वेद उपनिषद मानली जातात की सर्वात प्राचीन आहेत, त्यामध्ये तरी कोणता धर्म आहे? वेदामध्ये इंद्र, अग्नी, वरुण, मरुत वगैरे अशा प्रकारचे देव आहेत. अग्नी देवता मानलेला आहे. आगीपासून मनुष्य बचवू शकत नव्हता, विराट रूप धारण केलं तर संपत होतं. आणि जंगलांना आगी लागणं हा तर कायमचाच प्रकार आहे. आजही युरोपमध्ये असा प्रकार चालू आहे. पहा, जंगलांना आगी लागलेल्या आहेत, विझवणं कठीण होऊन बसलेलं आहे. तर प्राचीन काळामध्ये किती असेल तेव्हा जंगलांचं प्रमाण खूप होतं. पुन्हा जंगली प्राण्यांचं प्रमाण खूप होतं. साप किती असेल काही सांगता येत नाही. सहजपणे माणसं मरत असेल त्याच्यामुळं. म्हणून सर्पपूजा जी आहे ती नागपूजा म्हणून सुरू झाली ना, भीतीपोटी झालेली आहे. मुंगीची का कोणी पूजा करत नाही? साधा प्रश्न आहे ना. मुंगी निरुपद्रवी, मुंगीची पूजा करण्याची गरज नाही, पण नागाची भीती म्हणून नागाची पूजा, सर्पपूजा सुरू झाली. झाडावरती सुद्धा झाडांची पूजा सुरू झाली. त्याची अनेक कारणं आहेत की या देवता झाडावरती राहतात, तिथे वास करतात, अशा प्रकारचा तो अंदाज केला गेला.
मग ह्या इंद्र वरून मरुत वगैरे अग्निदेवता आहे, सूर्यदेवता आहे, चंद्रदेवता आहे, वारा देवता आहे, ह्या साऱ्या देवता कशा निर्माण झाल्या? त्यांच्या प्रकोपामुळं मनुष्य घाबरून जाऊन त्यांची पूजा करायला लागला. म्हणून यज्ञयागामध्ये काय केलं जातं की ह्या देवतांना त्या अदृश्य कुठे दिसत नाहीत, मग त्यांना खुश ठेवायचं. मग खुश कसा मनुष्य ठेवतो एकमेकांना? काहीतरी देऊन. त्यामुळं देवाणघेवाण हे खुश ठेवण्याचं एक कारण आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचं महत्त्व आहे. देवाणघेवाण, मग देवांनाही खुश करावं लागतं, मग त्यांना काहीतरी द्यावं लागतं. म्हणून मग अर्पण करण्याची विधी झाली, पूजा करण्याची विधी झाली, त्यांचा सन्मान करण्याची विधी झाली. हा माणसाच्या त्या भीतीतून निर्माण झालेला धर्माचा उदय आहे. म्हणून धर्माचं मूळ कारण ही भीती आहे. देव आणि आत्मा हे त्याचे स्वरूप आहे. थोडक्यात आपण लक्षात घेऊ. आणि हे सारं भयातून निर्माण झालं, मरणाच्या भयातून निर्माण झालं, दुःखाच्या भयातून निर्माण झालं. आणि त्यावरती कुठला उपाय मनुष्याला आपल्याला कधी मिळाला नाही. पण तरी व्यवहारामध्ये माणसानं माणसाची चांगलं वागावं, चांगले संबंध ठेवावेत, ते व्यावहारिक दुःख तरी कमी करावं. या अर्थानं त्या काळातली जी कोणी अशी म्हणूया की संवेदनशील माणसं होती, विचारी माणसं होती, ज्यांच्यामध्ये माणुसकीची फार मोठी जाणीव होती, अशा लोकांनी आपले वेगवेगळे धर्म स्थापन केले. निराळे धर्म स्थापन झाले त्यासाठी. आणि सारे धर्म काय शिकवतात? माणसानं माणसाशी चांगलं वागलं पाहिजे. गोष्ट खरी आहे. एकही धर्म असा नाही की जो माणुसकी शिकवत नाही. परंतु जेव्हा खऱ्याखुऱ्या दुःखाचा प्रसंग येतो, सुखदुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा मग सारे धर्म काय म्हणतात? ते काही माणसाच्या हातात नाही, ते देवाच्या हातामध्ये, ते ईश्वराच्या हातामध्ये. अशा तऱ्हेने जे धर्म संस्थापकच झाले त्यांचं अज्ञान काय होतं ते लक्षात घ्या. त्यांना दुःखाचं कारण माहीत नव्हतं, दुःखाचं मूळ माहीत नव्हतं, जे त्यांना कधी सापडलेलं नाही. परंतु त्यांच्यामध्ये माणुसकी होती, माणसाचं काही कल्याण व्हावं, ज्या वातावरणात, ज्या परिस्थितीमध्ये जिथे जगतात तिथे त्यांचं चांगलं व्हावं, या दृष्टीनं त्यांनी माणुसकीचा उपदेश केला. म्हणून सर्व धर्मात माणुसकी जरूर आहे, त्या दृष्टीनं त्यांचं महत्त्व जरूर आहे. परंतु सत्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मात्र घोटाळा आहे. हे सत्य जास्तीत जास्त धर्मांना माहीत नाही, जे सत्य बुद्धानं जाणलं. आता माणसाला सुख हवं असतं, तेही आत्ताच हवं असतं. दुःख नको असतं, ते आत्ताच नको असतं. कायमचं सुखच पाहिजे, ही स्थिती माणसाची आहे, अपेक्षा, इच्छा. आणि त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून सिद्धार्थानं गृहत्याग केला. हे महत्त्वाचं कारण आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणून सांगितलं होतं की बुद्धानं काय पाहिलं? त्या अगोदर एक म्हातारा पाहिला, म्हातार पण दुःखाचं आहे. रोगी पाहिला, रोग होणं दुःखाचं आहे. मृत व्यक्ती बघितली, मृत्यू दुःखाचा आहे. माणसाच्या मनात प्रचंड भीती निर्माण करणारे, जे त्याला नकोसं वाटतं, अशा 3 महत्त्वाचे उदाहरणं आहेत. म्हणून प्रतीक म्हणून बुद्धाने त्या गोष्टी बघितल्या असं सांगितलं जातं. प्रतिकात्मक आहे ते. परंतु मुख्य विचार बुद्धाचा होता की हे नाना प्रकारचं दुःख आहे, त्या दुःखातून माणसाला मुक्त व्हायचं आहे. आणि शेवटी बुद्धानं ते प्राप्त केलं. बुद्ध जे म्हणतात तो दुःखमुक्त मनुष्य आहे. ते ज्ञान बुद्धानं प्राप्त केलं की मनुष्य दुःखातून निर्माण होऊ शकतो. मग दुःखातून मुक्त होऊ शकतो. मुक्त कसा होऊ शकतो? तर ज्या कारणामुळं दुःख होतं ते कारण त्याला नष्ट करता येतं. आणि ते कारण जाणणं आणि ते नष्ट करणं, ह्या 2 गोष्टी केल्या तर तो दुःखातून मुक्त होतो. म्हणून 4 आरस्यात त्यांची रचना तशी केलेली आहे की दुःख आहे, सर्वांचा अनुभव आहे, पण ते विनाकारण नाही, त्याला कारण आहे. आणि ते कारण जाणलं आणि त्याचं निवारण केलं तर मनुष्य सुखी होतो. इतकी सरळ शब्दामध्ये ती शिकवण मांडलेली आहे. इतर धर्मांनी तेच केलं. माणसाला दुःख आहे, दुःखातून त्याला मुक्त व्हायचं आहे. मग व्यवहारामध्ये कसं सुखानं वागायचं ते शिकवलं, ज्याला आपण सदाचार म्हणतो, माणुसकी वगैरे म्हणतो. परंतु म्हातारं होण्याचं दुःख काही टाळता येत नाही, रोगी होण्याचं काही दुःख टाळता येत नाही, मरण्याचं काही दुःख टाळता येत नाही. हे एवढी मोठी दुःख आहेत ज्याचं कुठल्या धर्माजवळ उत्तर नव्हतं. मग त्यांनी आपला सोपा मार्ग कोणता केला? हे कोणीतरी करत असेल, कुठली तरी शक्ती असेल अज्ञात, ज्याला त्यांनी ईश्वर म्हटलं. काही लक्षात आलं आपल्याला? कारण माहीतच नाही. मनुष्य म्हणतो सुख का मिळत नाही? अरे ते आपल्या हातात नाही, ते त्याच्या हातामध्ये. म्हणून एक सोय होऊन बसली त्या धर्मांची. म्हणून सर्व धर्म माणसाला परावलंबी बनवतात.
त्यांची भीती कायम ठेवतात, उलट आणखी भीती घालतात. अरे आत्ता दुःखी आहेस पण मेल्यानंतरही दुःखी राहशील, नरकात जाशील, म्हणून तू धर्माचं पालन कर म्हणून. पुन्हा हाही त्याच्यावरती आणखी भर पडलेली गोष्ट आहे. ह्या साऱ्याचं विवेचन आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे. ते थोडक्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो की आत्तापर्यंत काय आपण अभ्यास केला ते. आणि आपण बघितलं की देवावरती विश्वास ठेवणं चुकीचं आहे, आत्म्यावरती विश्वास ठेवणं चुकीचं आहे. का तर बुद्धाने त्याचं कारण सांगितलेलं आहे. बुद्धाचं म्हणणं असं आहे की माणसाजवळ एकच शक्ती आहे, एक मात्र शक्ती, ज्या साह्यानं तो जगतो, जिवंत राहतो, ती म्हणजे त्याचं मन आहे. ही मनशक्ती अशी आहे, विलक्षण शक्ती, की ज्या शक्तीच्या साह्यानं तो हे दुःख कसं निर्माण होतं, सुख कसं निर्माण होतं, त्याच्या मुळाशी जाऊ शकतो, त्या कारणांचा शोध घेऊ शकतो. हे बुद्धानं स्वतःच्या अनुभवातून जाणलं, प्रत्यक्ष ते करून बघितलं आणि ते सर्व दुःखातून मुक्त झाले, सर्व दुःखातून मुक्त झाले. बुद्धाची खात्री पटली की दुःखातून मुक्त होण्याचा हा मार्ग आहे आणि त्याची जगाला गरज आहे, म्हणून त्याचा उपदेश केला पाहिजे. तो उपदेश बुद्धानं केला, तो त्यांचा धम्म. धम्म काय आहे याचं गांभीर्य अशा प्रकारे लक्षात घेतलं पाहिजे. इतरांचा धर्म आणि बुद्धाचा धम्म याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. बुद्धाचा धम्म दुःखमुक्तीचा नुसता मार्ग दाखवत नाही, खात्री देतो आणि कसं करायचं तेही सांगतो. इतर कुठलाही धर्म ते सांगू शकत नाही. म्हणून त्यांनी पळवाट काय काढलेली आहे, ईश्वर आहे, आत्मा आहे, त्यांच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही. आपल्या हातात फक्त आता असं असं वागायचं, असं असं करायचं, त्यांना खुश करण्याचा, प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा, पूजा अर्चा कर्मकांड करायचं, यापेक्षा दुसरं काही नाही. म्हणून जास्तीत जास्त धर्म कर्मकांड शिकवतात. बुद्ध कर्मकांड शिकवत नाहीत, बुद्ध आचरण शिकवतात. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कर्मकांड म्हणजे काहीतरी क्रिया करणं, ज्याचा लाभ होतो की नाही त्याचा पत्ता नाही, काहीतरी करणं. आचरण करणं म्हणजे स्वतःला जाणणं, घडवणं आणि त्या शक्तीचा वापर करून स्वतःची विकासाची जी भूमिका आहे, सुखापुढे पोचण्याचं जे काही कार्य आहे ते संपन्न करणं. म्हणून बुद्धाचा धम्म हा आचरणात्मक आहे, नुसता शब्दांचा खेळ नाही, उपदेशाचा खेळ नाही. म्हणून कोणी बुद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचा PhD जरी झाला ना, तरीही तो काही बुद्ध होत नाही, आपल्याला माहीत आहे. त्यामुळं बुद्ध धर्माचं आचरण करण्यासाठी MA PhD होण्याची काडीचीही गरज नाही. परंतु हल्ली लोकांना ते वेड लागलेलं आहे. आता काय करायचं, बुद्धिस्ट आहे ना, मग MA केलं पाहिजे, PhD केलं पाहिजे, म्हणजे काय करायचं ते करा, पण फायदा त्याचा काहीच नाही. अरे आत्ताचा क्षण जो आहे तो आचरण करून काही मिळवण्यामध्ये जर गेला तर फायदा आहे. पण तेच नुसताच अभ्यास करत राहिला अकॅडमिक, तर त्याच्यामध्ये आहे तो वेळही हातचा गेला. जे आता दुःख आहे ते तसंच राहिलं आणि कधी मरशिल्याचा भरोसा नाही, मरणाच्या आणखी जवळ गेला. मिळवलं काय, मिळवलं काय, म्हणजे नुसता टाईमपास, या पलीकडे त्याला काहीही महत्त्व नाही. आता बाहेर लोकांना बोलू नका, नाही तर लोकांना राग येईल या गोष्टीचा. पण ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा आचरण करायचं, करण्याची वेळ आहे, ते सोडून भलत्या कामामध्ये अडकतो तो. बुद्ध धर्म पटला आहे ना, वाटलं नाही काहीतरी बरोबर असेल तर मग करायला लागायचं, आणखी खोलात जायचं तेव्हा जाता येईल. तर हा प्रकार न करता माणसं अशा प्रकारे पर्याय करतात आणि आपल्या स्वतःचं नुकसान करून घेतात. हे अज्ञान आहे. तर आत्मा आणि ईश्वर यांच्या उत्पत्तीची तऱ्हा ही आहे. मग बुद्धानं काय सांगितलं की मन हे महत्त्वाचं आहे. माणसाचं अस्तित्व फक्त 2च अंगांनी सिद्ध आहे. एका अंगाला म्हटलं आहे शरीर, हे त्याचं भौतिक अस्तित्व आहे, जे पृथ्वी, आप, तेज, वायू याने बनलेले आहे, भौतिक पदार्थांचं बनलेलं आहे. दुसरं आहे त्याचं मन, जे भौतिक नाही, पण ती अगदी वेगळी विलक्षण अशी अदृश्य शक्ती आहे. जसं गुरुत्वाकर्षण एक शक्ती आहे, भौतिक नाही, ठोस नाही, स्पर्श करता येत नाही, पाहता येत नाही, हाताळता येत नाही, काहीच करता येत नाही. पण ती शक्ती आपलं काम केल्याशिवाय काही थांबत नाही. मॅग्नेटिक फील्ड आहे, ते निर्माण होतं, तुम्हाला थांबवता येत नाही. वीज आहे, दिसू शकत नाही, आपण वीज नाही पाहत,
विजेचा आपल्याला भास होतो, जाणवते का? तर पदार्थावरती पडते, त्याचं रिफ्लेक्शन होतं, ते आपल्या डोळ्यांना दिसतं, म्हणून आपण म्हणतो वीज आहे म्हणून. हा प्रॉब्लेम आहे. शक्ती ती दिसत नाही, अदृश्य शक्ती आहे. परंतु नाही असं म्हणता येतं का? नाही असं नाही म्हणता येत. अशा प्रकारे ज्या काही अदृश्य शक्ती आहेत तशी ही मानसिक शक्ती आहे. त्याला आधुनिक विज्ञानामध्ये कॉन्शियसनेस म्हटलेलं आहे. चेतनाशक्ती साऱ्या विश्वामध्ये भरून राहिलेली आहे. चेतनाशक्ती आहे. आणि ही चेतनाशक्ती जेव्हा प्राण्याचं जन्म होतो त्या प्रक्रियेमध्ये ती चेतनाशक्तीसुद्धा उदय पावते. म्हणजे बाहेरची चेतना आहे त्यामध्ये मिळते. जसं पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे, घटक त्यांचं बनून मनुष्य होतो, त्याप्रमाणे चेतनाशक्ती त्याच्यामध्ये मिसळते आणि मनुष्य होतो. पण ही चेतनाशक्ती लोकांना माहीत नसल्यामुळं त्याबद्दल कुठलाही धर्म कधी काही बोलला नाही. ते आता विज्ञानानं सिद्ध केलं आहे आणि ते प्रथम जाणलं बुद्धानं. ही बुद्धाची योग्यता आहे, मोठेपण आहे. म्हणून बुद्धानं माणसाच्या अस्तित्वाचा कोणता सिद्धांत मांडला? नाम रूप. बाबासाहेब तिथून ते पुढे सुरुवात करतात. आपण तिथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. आत्मेच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षा भगवान बुद्धाने त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. म्हणजे आत्म्याच्याबद्दल काय, आत्मवस्व हे तर बघितलं आपण, आत्म्याची काय काय वैशिष्ट्य आहे ते. ह्या विरुद्ध बुद्धानं हा सिद्धांत मांडलेला. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने आपला नाम रूप सिद्धांत मांडला आहे. तो कसा उदय पावला मी आता आपल्याला सांगितलं. हे आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. ते थोडक्यामध्ये लक्षात घेतलं आपलं की माणसाचं अस्तित्व नाम आणि रूप यांचं बनलेलं आहे. नाम म्हणजे मन, कॉन्शियसनेस, ती चेतनाशक्ती, आणि रूप म्हणजे शरीर, याचा मनुष्य बनलेला आहे. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. प्राणी कोण? ज्याच्यावर नामरूप आहे तो प्राणी. ही प्राण्याची व्याख्या. ही प्राण्याची व्याख्या कधी कोणी केलेली नाही. म्हणजे बुद्ध किती ॲडव्हान्स होते ते पहा, किती पुढे गेलेले होते. आजचं विज्ञान जे जाणायला लागलेलं आहे ते बुद्धानं त्या काळामध्ये जाणलं. हे बुद्धाचं वैशिष्ट्य आहे. सत्य जाणलं. बुद्धाच्याबद्दल जी प्रगाढ श्रद्धा निर्माण व्हावी लागते त्याचं कारण हे आहे, जोपर्यंत त्या खोलात आपण जात नाही तोपर्यंत बुद्ध आपल्याला कळतच नाही, श्रद्धा निर्माण होतच नाही. मूर्तीला पण बुद्ध मानूच शकत नाही. या बाह्य कर्मकांडाला काही किंमत देऊ शकत नाही. जर हे आकलन झालं की बुद्ध किती डीप होते, किती खोल होते, कुठपर्यंत त्यांची जाण होते. म्हणून त्याला म्हटलं लोकविदू शब्द वंदनेमध्ये म्हणतो आपण. काय अर्थ कळतो? या कानातून शिरला त्या कानातून बाहेर पडला शब्द, काही त्याचा पत्ताच नाही. लोकविदू हे लोकांतराचं रहस्य जाणणारे होते. ते लोकांतराचं म्हणजे एक प्रकारे विश्वाचं रहस्य जाणणारे ते होते. एवढी मोठी योग्यता होती. अजूनही मानवजातीला विश्वाचं रहस्य कळलेलं नाही. शास्त्रज्ञ अजूनही शोधतात. 30-40 वर्षापूर्वी शास्त्रज्ञांना कॉन्शियसनेस माहीत नव्हती, ज्याला आपण सायन्स म्हणतो. ह्या सायन्सला 30-40 वर्षापूर्वी कॉन्शियसनेस ही एनर्जी आहे हे माहीत नव्हतं. ते 30-40 वर्षापूर्वी माणसाला आकलन झालं की नाही, नुसती भौतिक एनर्जीच नाही तर कॉन्शियसनेस ही सुद्धा एक एनर्जी आहे. आणि आता विज्ञान त्या पद्धतीनं काम करायला लागलेलं आहे. वैज्ञानिक अध्ययनाचा मार्ग आता बदललेला आहे. ही आधुनिक काळात घडलेली गोष्ट आहे. प्राचीन काळामध्ये किती अज्ञान असेल ते पहा. हे शब्द सायन्सच्या माध्यमातून आज आपल्याला कळायला लागलेले आहेत. जुन्या माणसाला काय कळत असेल? अवघडच होतं ना. आणि तरी त्या काळामध्ये बुद्धानं त्यांना शिकवलं आणि ते करायला लावलं आणि त्यांच्यापासून करून घेतलं. म्हणजे बुद्धासारखा शिक्षक आहे का दुसरा कुठला? किती विलक्षण आहे ते पहा. हे बुद्धाचं महत्त्व जे आहे ते आपल्या मनात बिंबलं पाहिजे. त्यातून कुठेतरी श्रद्धा वाढते, नाही तर श्रद्धा वाढत नाही. तर नामरूप बुद्धानं
सांगितलं हे माणसाचं खरं अस्तित्व आहे. भगवान बुद्धाच्या पदानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा बनलेला आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंद असं म्हणतात. आपण बघितलं पृथ्वी, आप, तेज, वायू हे स्कंद आहे. स्कंद म्हणजे विभाग, एक पदार्थ, एक वस्तू, त्या अशा निरनिराळ्या वस्तूंचा बनले त्याला स्कंद म्हटलेला आहे. स्कंदाचा अंग असाही होतो. पाली शब्द आहे स्कंद, त्याचा अर्थ अंगसुद्धा होतो, भाग होतो, हिस्सा होतो वगैरे वगैरे. तर अशा अनेक विषयांचा मनुष्य बनलेला आहे. रूपस्कंद हे प्राधान्य. तर रूपस्कंद कोणते रूप? तर पृथ्वी. माणसाच्या शरीरामध्ये माती आहे, जी हाडाच्या वगैरे ठोस वस्तूंच्या रूपामध्ये मातीचं रूपांतर झालेलं आहे ठोस वस्तूमध्ये, म्हणून मनुष्य मातीचा बनलेला आहे. त्या बायबलमध्ये म्हटलं आहे ईश्वरानं मातीपासून मनुष्य बनवला. त्यानंतर जल आहे. माणसाचं अस्तित्व 70% पाणीच आहे. त्याच्यामध्ये 70% पाणी आहे माणसाच्या जीवनामध्ये. नाना प्रकारचं रक्त आहे वगैरे सारं आहे, जे काही फ्लुईड आहे, द्रव पदार्थ आहे, हे पाणी आहे. पाण्यापासून बनले द्रव आहे. म्हणून 70% तर मनुष्य नुसता हा पाण्याचा बनलेला आहे. आणि तरी तो पाणी दूषित करतो. बरं पहा माणसाची अक्कल किती मोठी आहे. ते पाण्यापासून बनलेलं आहे, त्याचं अस्तित्व पाण्यावरती अवलंबून आहे, तरी सगळीकडचं पाणी प्रदूषित करतो. विशेषतः भारतामध्ये. ही शहाणी माणसं म्हणायची का? आणि ती धर्माच्या नावानं, म्हणून हा एक फार मोठा पागलखाना आहे असं म्हणण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि एवढ्या पागलांना दुरुस्त करण्याचं काम बौद्धांना करायचं आहे. पण ते जर पागलच राहिले तर आधी घोटाळाच आहे सारा. काय त्या बाबासाहेबांनी करायचं? हसायचं की रडायचं ह्या साऱ्या जगाकडे बघून? तरी त्यांनी आपल्या शक्तीनुसार जे करायचं ते केलं. त्याच्यात काही कमजोरी ठेवली नाही. त्यांचा वारसा आपण चालवतो म्हणजे आपल्याजवळ किती आत्मविश्वास पाहिजे, काय ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. टाईमपास करायला आम्हाला वेळच नसायला पाहिजे, परंतु आम्ही टाईमपासशिवाय दुसरं काही करतच नाही. टाईमपासला वेळ नसेल तर आपल्याकडे वेळच नाही. काही असो, अग्नी, माणसाच्या शरीरात अग्नी आहे, जी उष्णता आहे ती अग्नी आहे. आणि पोट म्हणजे काय? भटारखाना आहे. भटारखाना म्हणजे माहीत आहे? ओव्हन, पकवण्याचं ते ठिकाण आहे. त्यामुळे पोटामध्ये चुलही आहे, चुलीवरती पात्र आहे आणि त्याच्यामध्ये अन्नही आहे. पकवण्याचं काम सतत चालू आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे पोट हा भटारखाना आहे. अग्नी कायमच आहे. आणि वायू आहे. नाक बंद करून ठेवा, तोंड बंद करून ठेवा, काय होतं ते पहा. वायू आहे की नाही ते. ह्या 4 पदार्थांचा मनुष्य बनलेला आहे. हे इतरही लोकांना माहीत आहे, इतर धर्मांनासुद्धा माहीत आहे. परंतु 5वा घटक जो आहे ते मात्र माहीत नाही. मग 5व्या घटकाबद्दल हिंदू काय म्हणतात? हां, 5वा आकाश. आकाशातून नुसतीच पोकळी आहे, त्यापेक्षा दुसरं काही नाही. 5वा घटक इतका महत्त्वाचा आहे. नाम म्हणजे मन, चेतना, शक्ती. मग त्याला काही लोकांनी नाव दिलं प्राणशक्ती म्हणतात त्याला. हे माणसाजवळ प्राण आहे. आणि मग काहींनी नुसतं प्राण म्हटलं नाही तर त्याला म्हटलं आत्मा. अनेक लोक मनाला आत्मा समजतात. हे आणखी एक अज्ञान आहे. रूपस्कंदाशिवाय मनस्कंद ही एक गोष्ट आहे, तेही प्राण्याच्या रचनेचे घटक आहेत. बाबासाहेब लिहित आहे ते. ह्या नामस्कंधाला चेतना असे म्हणतात, विज्ञान असे म्हणतात. या नामस्कंधात 3 मानसिक घटक द्रव्य असतात. वेदना म्हणजे 6 इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती वेदना, किंवा मराठीमध्ये संवेदना. डोळ्यांना दिसतं, दिसण्याची संवेदना. कानाला ऐकू येतं, ऐकण्याची संवेदना.
जिभेला चव घेता येते, चवीची संवेदना, त्वचेला स्पर्श अनुभवता येतो, स्पर्शाची संवेदना, आणि शेवटी मन नावाची काहीतरी गोष्ट आहे जी आपल्याला जाणीव होते की आहे बरं. मन नाही असं किती लोकांना वाटतंच ना, ते सांगायची गरजच नाही. मन आहे, प्रत्येकजण जाणतो. म्हणून ती चेतनाशक्ती आपल्यामध्ये आहे, जिवंतपणा आपल्यामध्ये आहे, याची आपल्याला जाणीव आहे. म्हणजे हेही आपल्याला जाणवतं. ह्या तिन्ही गोष्टी ज्यामुळं चालतात त्याचं नाव आहे विज्ञान किंवा चेतनाशक्ती. किती बारकाईनं बुद्धानं जाणलेलं आहे ते पहा. इतकं ॲनालिसिस केलं आहे की मन 3 भागांचं बनलेलं आहे. 3 गोष्टी याच्यामध्ये प्रधान आहेत. नुसतं मन आहे असं म्हणून चालत नाही. आत्म्याचे केलेत का कोणी भाग? पत्ताच नाही ना. प्राणाचे केलेत का कोणी भाग? कळलं त्यांना तत्व नाही असं नाही की प्राण आहे किंवा आत्मा आहे, परंतु त्याचं स्वरूप काय त्यांना माहीत नाही. प्राण काय, आत्मा काय आहे याचं त्यांना काहीच कळत नाही. पण बुद्ध नेमके सांगतात की ज्याला तुम्ही प्राण म्हणता, ज्याला आत्मा म्हणता, ते वास्तविक मन आहे, ती चेतनाशक्ती आहे, आणि त्याची ही 3 अंग आहेत. या 3 पद्धतीनं ती चेतनाशक्ती आपण अनुभवतो, त्याचा वापर करतो. बुद्धाची पोहोच किती आहे ती पहा. हे बौद्धांनी शिकायचं नाही तर शिकायचं काय, मला नेहमी प्रश्न पडतो. नुसतं आपला गप्पा गोष्टी करण्यामध्ये इकडे तिकडे वेळ वाया घालवता आहे ना मामला. नाही तर मग समारंभ करतो आम्ही. आता चैन करमणूक तर लोकांना पसंतच असते. करमणूक मग चिक्कार गर्दी तिथे. गायन पार्टीचा कार्यक्रम म्हटलं की चिक्कार गर्दी, आणि गायक कसा काय एखाद्या देवासारखा मनुष्य खुश होतो, तिथे जाऊन त्याला पैसे अर्पण करतो. आहे ना गंमत. मनुष्य किती वाहवत जातो त्याचा हा पुरावा आहे. काही असो, तर चेतनाशक्ती, मनशक्ती याची माणसाला अधिक जाणीव नाही. हा ग्रंथ शिकावा लागतो. त्याचं कारण हे आहे, बाबासाहेब इतके खोलात गेलेले आहेत, वाचून किती लोकांना कळणार आहे? नाही कळत. शिकावाच लागतो तो. तर या नामस्कंदाला चेतना असे म्हणतात, आणि त्याच्यामध्ये संज्ञा, संस्कार आणि चेतना, विज्ञान अशा 3 गोष्टी येतात. ह्या 3 शब्दांचे अर्थ शिकावे लागतात. संज्ञा म्हणजे काय? संवेदना, जाणीव, हा संज्ञेचा अर्थ आहे. संस्कार म्हणजे त्यापासून होणारं आकलन. डोळ्याला पाहण्याची जाणीव होते, मग आकलन होतं. काय आहे, झाड आहे की पाला आहे, हे नंतर आकलन होतं ना. पाहिल्यानंतर कानानं ऐकलं, काय आहे, चांगलं आहे की वाईट आहे, गोड आहे की कठोर आहे वगैरे, हा मामला ना. म्हणजे प्रत्यक्ष संपर्क येतो, संज्ञा, मग आपल्याला ते कळतं काय आहे ते, आणि मग त्याचा अर्थ समजतो. ते नेमकं आपल्याला जाणता येतं. त्या जाणण्याला म्हणतात संस्कार. आणि हे सारं घडवून आणण्यापाठीमागे एक चेतनाशक्ती आहे, त्यामधून ते घडत असतं. त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. त्यामुळं मनाचे 3 कप्पे, मनाचे 3 कप्पे, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे 3 कप्पे आपल्या लक्षात घेतले की मग त्याचा वापर कसा होतो ते आपल्याला पुढे कळायला लागतं. विज्ञान, कॉन्शियसनेस, हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे, ही बाबासाहेबांची भाषा आहे. विज्ञान, चेतनाशक्ती हा माणसाचा केंद्रबिंदू आहे. शरीर केंद्रबिंदू नाही, विज्ञान केंद्रबिंदू आहे. ती मुख्य शक्ती आहे. आणि या विज्ञानाला साऱ्या गोष्टींना मिळून एकच शब्द वापरला जातो, मन. या सर्व याच्यामध्ये किंवा चित्त म्हटलं जातं, मन म्हटलं जातं, चित्त म्हटलं जातं, एकच शब्द वापरला जातो. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या संमिश्राने विज्ञान उत्पन्न होते. हे सिद्धांत विरोधी असे विचारतात की विज्ञान याची उत्पत्ती कशी होते.
हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम आहे असं नाही, असं म्हणता येणार नाही. भगवान बुद्धांचं उत्तर असं आहे की या 4 भौतिक तत्वांच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्यांच्या संमिश्रणाने उत्पन्नाची उत्पत्ती होते. भगवान बुद्ध म्हटले की जेथे शरीर अथवा रूपकाया आहे तिथे त्याच्यासह नामकायाही राहत असते. आणि मग उदाहरण दिलं त्यांनी. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते, इलेक्ट्रिक फील्ड, विजेचा प्रभाव जिथे असतो तिथे ते समजा एखाद्या तारेतून वीज वाहत असेल तर त्या तारेच्या भोवती एक विद्युत क्षेत्र निर्माण होतं, इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होतं. आणि ते आपल्याला कसं जाणवतं? खेचलं गेल्यानं. त्यामुळं विद्युत वाहक तारेच्या संपर्कात आल्यावरती काय होतं? खेचलं जातं, खेचण्याची प्रक्रिया घडते. म्हणजे विद्युत ही एक गोष्ट, त्याचं ते फील्ड आहे ते त्या विजेमुळे असतं ती एक गोष्ट, परंतु त्यामध्ये अशी एक आंतरिक शक्ती असते खेचण्याची. त्याप्रमाणे बाबासाहेब बुद्धांनी काय म्हटलं आहे की पंचस्कंद एकत्रित येऊन मनुष्य जेव्हा निर्माण होतो, ती चेतनाशक्ती, त्या चेतनाशक्तीमध्ये ही शक्ती निर्माण होते खेचण्याची. दिसत नाही, काही नाही पण आहे तिथे, ती काही कुठे जात नाही. ही मनशक्ती आहे. आणि वीज त्या तारेतूनच वाहू शकते, तारेतूनच राहू शकते. तारेतून बाहेर पडल्यावरती कुठे असते? तारेतून वीज बाहेर पडली कुठे असते? आपल्या पकडताच येत नाही. माणसाने युक्त्या केल्या त्या वीज पकडण्याच्या. लक्षात आलं का? माणसाची युक्ती आहे ती वीज पकडण्याची, त्याचा वापर करण्याची. त्याप्रमाणे त्या विजेचा वापर आपलं शरीर करत आहे. शरीर हे विजेच्या तारेसारखं आहे आणि तिथे काम करणारी वीज ही ती चेतनाशक्ती आहे. ही बुद्धाची भाषा किती सायंटिफिक आहे ते पहा, किती वैज्ञानिक आहे ते. हे विज्ञान कधी काही कोणाच्या लक्षात आलेलं नाही. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल की जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तिथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र किंवा मॅग्नेटिक फील्ड असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर आकर्षक क्षेत्र असतं. ते कोणालाच माहीत नाही, त्याच्या खोलामध्ये काही जाता येत नाही. परंतु जिथे विद्युत क्षेत्र आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, तिथे मॅग्नेटिक फील्डसुद्धा असतंच. कसं निर्माण होतं माहीत नाही, हे काहीच माहीत नाही. ते त्या शक्तीच्या नियंत्रणातला तो एक भाग आहे. आता आधुनिक काळामध्ये वैज्ञानिक वेगळ्या पद्धतीनं काही इलेक्ट्रॉनिक वगैरे याचा वापर करून त्याचं स्पष्टीकरण करतो, तो भाग वेगळा. तेवढ्या खोलात जाण्याची काही आपल्याला गरज नाही. म्हणून बुद्धानं काय म्हटलेलं आहे की जिथे रूप आहे तिथे विज्ञान आहे, जिथे रूपकाया आहे तिथे नामकायासुद्धा आहे. म्हणून माणसाचं अस्तित्व नाम आणि रूप यांनी सिद्ध होतं. शरीर आणि आत्मा यानं सिद्ध होत नाही. तो भ्रम आहे, तो खोटेपणा आहे, माणसाला बहकवणारा तो प्रकार आहे, सत्य नाही ते. म्हणून आत्मेची वर्णनं जी काही ग्रंथांमध्ये जे आत्मा मानतात त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात ते मोठी विचित्र आहेत. गीतेमध्ये म्हटलं एक आत्मा अमर आहे, अजर आहे, नष्ट होत नाही वगैरे, नैनन छुत्ती पावका वगैरे वगैरे. आणि चारवाकानं तर मग फार त्याच्यामध्ये आणखी मोठी मजल मारली. म्हणे आत्मा आणि शरीर वगैरे काय घेऊन बसलाच बरे, काही नाही. तुम्ही काय करता त्यांना काही होत नाही, कशाचा काही परिणाम होत नाही. तुम्ही कोणाच्या पोटामध्ये सुरी खुपसले काही परिणाम होतो आहे, काही होत नाही. ते पृथ्वी आप ते भौतिक पदार्थ आहे त्यांच्यामधून ती सुरू जाते. मनुष्य काय करतो त्याचा काही परिणाम होत नाही. पाप पुण्य वगैरेचा काही विचार करायचा नाही. काय करायचं माणसानं? खाओ पिओ मजा करो जगा.
ही चार्वाकाची भूमिका. ऋणम कत्वा धृतम पिबेत. ऋण म्हणजे ऋण म्हणजे कर्ज. ऋणम कत्वा म्हणजे कर्ज काढून, धृतम पिबेत कर्ज काढून, परंतु तूपच खा. काही करून नुसतं चैनीच जगा ही चार्वाकाची शिकवण आहे. आणि तशी जगामध्ये काही माणसं आहेतच. आणि आपणही कधी कधी बोलतो, अरे माझं आता नाही करायची तर मग केव्हा. 31 डिसेंबर आला, पार्टी आता नाही करायची, चंगळ आता नाही तर केव्हा आहे ना प्रश्न. म्हणजे आपणही चार्वाकाचं कधी कधी ऐकतो. बरं अनेकदा ऐकतो खरं म्हणजे चार्वाकाचंच, फक्त कबूल करत नाही. आपण तिथे हुशारी दाखवतो मोठी. काही असं तर कॉन्शियसनेस आणि शरीर यांचा असा अनन्य संबंध आहे. ते एकमेकापासून वेगळे राहू शकत नाही. शरीर संपलं, नाम संपलं. नाम वेगळं राहू शकत नाही, म्हणजे मन वेगळं राहू शकत नाही. जिथे शरीर आहे तिथेच मन आहे. शरीर संपलं, मन संपलं. बुद्धाची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी येथेच समाप्त होत नाही, तर त्यांनी आणखी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. जेव्हा विज्ञानाचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. मनुष्य जिवंत केव्हा होतो? त्या विज्ञानामुळं, मनामुळं. मन हाच त्याचा प्राण आहे. ही आणखी गंमत घ्या. आणि इतर धर्मांनी काय म्हटलं, प्राणशक्ती वेगळी आहे. आहेत ना प्रॉब्लेम समजण्यामध्ये. बुद्ध म्हणतात मनशक्ती हीच प्राणशक्ती आहे. काही फरक लक्षात येतो? मनापेक्षा वेगळी प्राणशक्ती नाही. इतर धर्मांनी काय केलं, प्राण वेगळाच करून टाकला आणि त्या प्राणाचा मग संबंध ईश्वराशी जोडला. त्या प्राणाचं नाव ठेवलं आत्मा. आत्म्याचा जन्म असा झाला आहे पहा. प्राणशक्तीला त्यांनी म्हटलं आत्मा. आणि आत्मा कोण? तर परमात्म्याचा एक भाग म्हणजे आत्मा. मग सर्वात मोठा आत्मा कोणता? परमात्मा. त्याचं नाव देव. त्याला जाऊन भिडणं मिळणं म्हणजे मोक्ष. म्हणजे कशाला काही संबंध आहे? आत्ता सुखाचं काय? आत्ता हे जेव्हा होईल तेव्हा होईल, होतं की नाही त्याचा पत्ता नाही. पण सुख तर माणसाला आत्ता इथे पाहिजे. त्याचं काय? त्याचं उत्तर कोणाकडे नाही. मोक्ष मेल्यानंतर, स्वर्ग मेल्यानंतर, नरक मेल्यानंतर, असा हा अतिशय अज्ञानाचा मामला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून कृपया सर्व धर्म समभाव हा विचार करताना सारे धर्म सारखे आहेत असं समजू नका. का? त्या धर्मांच्याबद्दल आदर बाळगा. बाबा ठीक आहे, जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचं अज्ञान आहे, पण शेवटी मनुष्यच आहे ना तो. त्यालाही सुखच पाहिजे. कळत नाही त्याच्या अज्ञानामध्ये. मी आणखी कशाला भर घालू त्याचा अपमान करून? मी कशाला त्याच्या दुःखामध्ये अगदी भर घालून त्याला काहीतरी बोलून? शिकवता आलं तर शिकवेल, नसेल शिकण्याची सोय तर बोल ठीक आहे, तुझा विश्वास तुझ्याबरोबर, मला काही तो नको आहे. लक्षात आलं? बुद्धाची जी सेक्युलरिझमची कल्पना आहे ती अशा प्रकारची आहे. बुद्धिस्ट सेक्युलरिझम. आपली माणसं काही समजत नाही. ते म्हणतात सर्व धर्म समभाव, आणि मग जय भीम तरुण मंडळ खुशाल गणपती बसवतं. ही परिस्थिती आहे. इथे नागपुरामध्ये नेते मंडळीसुद्धा बुद्ध जयंती जोरात करतील, तशी ते गणेशोत्सवसुद्धा जोरात करतील, तरी बौद्ध आहे ना गंमत. हे अज्ञान काय आहे? तर समजच नाही ना, सत्य कळत नाही. आणि बुद्धाची भूमिका समजून घ्या. अगोदर शिकण्याची गरज आहे. आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दल जर शिकायचं नाही तर शिकायचं काय? जे काही आज शिक्षण ज्याला आपण म्हणतो, ही तर फक्त पोटापाण्याची विद्या आहे. स्किल आहे, कौशल्य आहे कमवण्याचं, यापेक्षा दुसरं काही नाही. परंतु स्वतःचं जीवन जगायचं असेल तर आपल्याला वेगळं शिकणं आवश्यक आहे. आणि हे शिकणं आता कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये मिळत नाही.
ते स्वतंत्रपणे शिकावं लागतं. ही परिस्थिती आहे. धम्म शिक्षणाची गोष्ट इतकी महत्त्वाची आहे आणि बाबासाहेबांचे अनुयायी इतके मागासलेले आहेत की या विषयाकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही, आजही देत नाहीत. बाकीच्यांच्या धर्मासारखा त्यांनी तो नुसता श्रद्धा विश्वासाचा आणि वरवरच्या आचरणाचा भाग केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यातून अज्ञान जाणार नाही, त्यातून काहीही होणार नाही. सुख जर मिळवायचं असेल, स्वतःमध्ये विकास करायचा असेल, ते या मार्गाने गेलं पाहिजे. ह्या ग्रंथामधले असे एक एक शब्द लक्षात घेण्यासारखे आहेत. बाबासाहेबांनी किती कष्ट केले असतील ते पहा, हे मांडण्यासाठी, शिकवण्यासाठी. एवढे बौद्धांचे अनेक ग्रंथ त्यांचं सारांश रूपाने इथे माणसाच्या पुढे मांडायचं आहे साधं काम नाही आहे. त्यांच्या कष्टाची कोणाला किंमत नाही. तो धर्मग्रंथ अभ्यासाला कोणी तयार नाही. लाजेकाजेच तो घरामध्ये ठेवतात, विकत घेतात, शिकत नाहीत, अभ्यासत नाहीत. ही फार मोठी गंमत आहे. म्हणून साऱ्या बौद्ध समाजाचं आणि तिथल्या लोकांचं मला मोठं हसू येतं. रागवण्याची काही सोय नाही. दया येते या लोकांची की दिव्याखाली अंधार म्हणतात तसा हा अंधार आहे. काही उपयोग नाही त्याचा. काही असो, पुढे जाऊ आपण. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. मनामुळंच मनुष्य शिकतो, मनामुळंच मनुष्य जाणतो. लक्षात आलं? मन ज्ञानमूलक आहे. जाणण्यासाठी, शिकण्यासाठी कारण घडणार आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे विज्ञान हे ज्ञानमूलक आहे. विज्ञान हे भावनामूलक आहे. म्हणजे काय? सुखाची जाणीव होते आपल्याला, दुःखाची जाणीव होते आपल्याला, राग येतो आपल्याला, प्रेम वाटतं आपल्याला. ह्या जेवढ्या काही भावना आहेत कुठे निर्माण होतात? मन भावनामूलक आहे. मनामधून त्या निर्माण होतात. काही लक्षात येतं? आणि मन क्रियाशील आहे. मनुष्य जे जे काही करतो मनाला बाजूला ठेवून नाही करत. मनात येतं म्हणूनच करतो, मनाला पडतं म्हणूनच करतो, मनामध्ये ती आशा इच्छा निर्माण होते म्हणूनच करतो. मन ही त्याची ड्रायव्हिंग फोर्स आहे, चालक शक्ती आहे. जसं एखाद्या वाहनामध्ये ॲक्सिलरेटर असतो तसा आहे तो. हे मनच तुम्हाला करायला भाग पडतं. मन नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून किती बुद्ध खोलात गेले ते पहा की मन ही माणसाची अशी शक्ती आहे जी 3 प्रकारे त्यांच्या कामी येते. जी जाणते, ज्ञान मिळवायला, शिकण्यास कारणीभूत होते. जी अनुभव घेते, भावना ज्या आहेत त्या जाणते, त्याचं स्वरूप जाणते, त्याचा वापर करायलासुद्धा शिकवते. आणि तिसरी गोष्ट क्रियाशील आहे. मनाच्या शिवाय क्रिया घडत नाही. आत्मा कुठे बसतो इथे? कुठेच नाही, नुसती कल्पना आहे त्या. म्हणून मन जाणणं गरजेचं आहे. आणि बाबासाहेबांनी इतकी बारकाईने इथे मान्य केलेली आहे, अतिशय सोप्यामध्ये. अनेक सूत्र आहेत, ती सूत्र पाहण्याची काही आपल्या इथे गरज नाही. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल, त्या आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचं असेल. ज्ञान सर्वच प्रकारचं असतं ना. आंतरिक आहे, बाहेरचं आहे, निर्णय वस्तूंचं आहे, आपल्या मानसिक भावनांचं वगैरे नाना प्रकारचं असू शकतं. ज्ञान ही माहितीची गोष्ट झाली. सुख किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान असं म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते. सुख कशाला म्हणायचं, दुःख कशाला म्हणताय? वेदना, ह्या संवेदना मनामुळं जाणता येतात. मनाचं ते काम जे आहे त्याला भावनामूलक कार्य असं म्हटलेलं आहे. इमोशनल आस्पेक्ट ऑफ माइंड. आणि पहिला जो आहे ज्ञानमूलक जो आहे तो इंटेलेक्च्युअल
ॲस्पेक्ट ऑफ माइंड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो. लोकांना बुद्धिमत्ता म्हणजे फक्त मेंदूच वाटतो, दुसरं काही नाही. आणि हुशारी, परीक्षेत मार्क मिळालं बुद्धिमान, तसं नाही घडत. ते फक्त एक अंग आहे, ज्ञानमूलक, कलेक्टिव्ह आहे, जाणण्याच्या बाबतीतलं आहे. म्हणून ते इंटेलेक्च्युअल आस्पेक्ट ऑफ माइंड म्हटलं जातं. दुसरं आहे इमोशनल आस्पेक्ट ऑफ माइंड, त्याला भावनामूलक ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं आहे क्रिएटिव्ह माइंड. क्रिएटिव्ह माइंड म्हणजे प्रत्यक्ष करणारं. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देतो. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे नाव आहे. संकल्प म्हणजे आपण जी इच्छा आकांक्षा ज्या काही निर्माण होतात त्या पद्धतीने करायला लागतो. करायला भाग पडणारा जो मनाचा भाग आहे त्याला म्हटलं आहे क्रियाशील विज्ञान. कधी कधी त्याला क्रिएटिव्ह माइंड म्हणतात. यावरून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो ती सर्व विज्ञानाच्या द्वारा किंवा त्याचा परिणाम म्हणून करतो. जे जे कर्म मनुष्य करतो, क्रिया करतो, प्रत्येक कर्म मनाच्या माध्यमातून होतं. मनाशिवाय कुठलंही कर्म होत नाही. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतात की आता आत्म्याचे करायचे कार्य कोणते आहे. आत्म्याची म्हणून जी काही कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होतात. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. या पद्धतीनं भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केलेले आहे. याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही. लोक बोलताना फक्त एवढंच म्हणतात बुद्ध धर्मात आत्मा नाही. एवढं ना काही समजत नाही. बुद्ध धर्मात आत्मा नाही तर काय आहे. हे मन आहे. आत्मा ही नुसती भ्रमाची गोष्ट आहे. खरं सत्य हे आहे. हे कळल्याशिवाय आत्मा किती खोटा आहे हे माणसाला कळायचं नाही. आणि त्याच्यावरचा विश्वास त्याचा संपायचा नाही. ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. बुद्ध धर्मात आत्मा मानत नाही, मग हा म्हणत राहील मग माझ्यामध्ये काय आहे. मन त्याला माहीतच नाही. मग कोणी सांगितलं की आत्मा आहे, आत्म्यामुळे मनुष्य हे करतो, आत्म्यामुळे ते मनुष्य करतो. हा म्हणाला बरं आत्मा आहेच की. मग बुद्धाचं काही तिथे खरं वाटत नाही. माझा जो आत्मा आहेच. म्हणून त्या माणसाला आत्मा आणि मन याच्यातला फरक समजावून सांगणं गरजेचं आहे. काही लक्षात येतं आपल्याला. नुसता विश्वास ठेवून चालत नाही आणि नुसता कोणी विश्वास ठेवू नये असं सांगूनही चालत नाही. तो विश्वास ठेवणं कसं चुकीचं आहे, त्याच्या पाठीमागं खरं काय आहे ते दाखवलं तर त्याचा विश्वास संपेल. ईश्वर नाही असं सांगून चालायचं नाही. नुसतं ईश्वरवरती विश्वास ठेवावं नका असं म्हणून चालायचं नाही. तो नाही हे समजून सांगावं लागेल. ते त्याला शिकवावं लागेल. म्हणून बुद्धाचा धम्म शिकावाच लागतो. न शिकता माणसाला काही करता येत नाही. ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे ईश्वर आणि आत्मा हे धम्माचे अंग नाहीत. धम्माशी त्याचा काही संबंध नाही. त्या केवळ कल्पना आहे. म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवणं अधर्म आहे असं बुद्धाचं म्हणणं आहे. आणि या गोष्टींच्यामधून चमत्कार होतो असं लोक म्हणतात. तो चमत्कारही अधर्म आहे. अशा प्रकारे बुद्धांना 4 गोष्टी इथे आपल्याला सांगितलेल्या आहेत. 5 गोष्टी सांगितल्या तसं म्हटलं. पहिलं म्हणजे दैवी चमत्कृती विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. चमत्कार जगामध्ये असू शकत नाही. त्याचं विश्लेषण त्यांनी याच्यात केलं ते आपण बघितलं. त्यानंतर ब्रह्मसायुज्यावरती विश्वास आहे. ईश्वरावरती विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नाही. ही गोष्ट सांगितली. ब्रह्मसायुज्यावरचा विश्वास हा अधर्म आहे असं बुद्धाला म्हटलं. आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे असं आपण बघितलं. आता पुढे आपण पाहणार आहोत. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे. आणि ते प्रकरण संपवल्यानंतर काल्पनिक अनुमानावरती आधारित धर्म अधर्म आहे. आणि धर्मपुस्तकांचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. आणि धर्मपुस्तके ही
बिनचूक आहेत असं मानणं हा अधर्म आहे. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. परंतु जाता एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या सुरुवातीच्या 3 गोष्टीच महत्त्वाच्या आहेत. कुठल्या? मन सर्वस्व आहे, ईश्वर नावाची गोष्ट नाही, आत्मा नावाची गोष्ट नाही. हे बुद्धांचं स्वरूप आहे. आणि त्या आत्मा आणि ईश्वराशी निगडीत जोडलेल्या काही इतर आचरणाच्या गोष्टी आहेत, प्रचाराच्या गोष्टी आहेत. त्या प्रचाराच्या गोष्टी ह्या नंतर बाबासाहेबांनी सांगितल्यात. त्यामध्ये यज्ञ आहे, त्यामध्ये ग्रंथांना प्रमाण मानणं, कल्पनेवरती आधारित गोष्टींना सत्य मानलं आणि धर्मग्रंथ अचूक आहेत असा विश्वास ठेवणं, हे ह्या ईश्वराशी जोडलेल्या गोष्टी आहेत. त्या स्वतंत्र नाहीत. एकदा ईश्वर नाही म्हटलं की या बाकीच्या गोष्टी संपून जातात. तरीसुद्धा आपण अभ्यासामध्ये त्यानंतर पाहणार आहोत. तूर्त आपण इथेच थांबूया. जय भीम.